न्यू इयर विथ बिंगो. नवीन वर्षासाठी फक्त 2 दिवस बाकी होते, पण गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मात्र ती एक्साइटमेंट नव्हती. ह्यावेळेस न्यू इयरला आपण काय करतोय? काल शेजारच्या सविताताईने सांगितलं की हाऊसिंग सोसायटी वाले कम्युनिटी हॉलमध्ये न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत. नेहमीप्रमाणे तीच सोसायटीची न्यू इयर पार्टी, तेच खेळ, तेच जेवण, तेच डेकोरेशन आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याच काकूंचा तोच डान्स परफॉर्मन्स गजरारेवर. खरंच नवीन वर्ष तेव्हा वाटेल जेव्हा काहीतरी नवीन असेल. एक्झॅक्टली. ॲडव्हेंचर, थ्रिल, काहीतरी वेगळं. याचा अर्थ तुम्हा दोघांना काहीतरी नवीन हवंय. आईच्या या हास्यामागे काहीतरी रहस्य दडलेलं होतं, किंवा एका सरप्राईजचं सिग्नल. संध्याकाळी जेव्हा बाबा घरी आले तर त्यांच्या डोळ्यात ऑफिसचा थकवा कमी आणि एक लपलेलं सरप्राईज जास्त होतं. बाबा, ओळखा बरं आम्ही काय बोलत असू? आम्ही फक्त नवीन वर्षाची दुःखी कहाणी सांगतोय. अच्छा, तर कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट टाकूयात का? थांबा, काय ट्विस्ट? तर गोष्ट अशी आहे की सिटीपासून थोडं दूर तळ्याकाठी जंगल रिसॉर्टमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन कॅम्प लागलाय. लेकच्या जवळ रिसॉर्ट मध्ये जंगल वाइब्स. हो, नव्या वर्षाची सुरुवातच एका ॲडव्हेंचर कॅम्पनी होईल. नेचर कॅम्प, बॉन फायर, स्टार्स, टेंट्स, सगळं काही. यस यस यस, न्यू इयर जंगल रिसॉर्ट मध्ये. गट्टू चिंकी तर डिनर टेबलवरही न्यू इयर कॅम्पची चर्चा करत होते. आई आणि बाबा त्यांची एक्साइटमेंट बघून खूप खुश होते. डिनर नंतर पूर्ण फॅमिली आरामात सोफ्यावरती बसून एक मूवी बघू लागली. ओ, त्याचा चेहरा बघा, किती गोड आहे हा बिंगो. आपल्याकडेही बिंगो सारखा एखादा क्यूट पेट असता तर. चिंकीचं बोलणं ऐकून आई आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी पूर्ण एक्साइटमेंटने न्यू इयर कॅम्पसाठी पॅकिंग करू लागले. गट्टू, दुर्बीण घ्यायला विसरू नकोस. मला तळ्याच्या पलीकडे जंगल आणि वाईल्ड ॲनिमल्सला दुर्बिणीने बघायची खूप इच्छा आहे. संध्याकाळपर्यंत प्लॅनिंग आणि पॅकिंग फुल स्पीडने सुरू होती. पण गट्टू आणि चिंकीला काय माहिती होतं की एक छोटासा आनंद त्यांच्या दारातच येणार आहे. ते ह्या बास्केटमध्ये काय आहे? बाबांनी अगदी अलगद त्या बास्केटवरून ते कापड बाजूला केलं आणि एक छोटा क्यूट असा पपी त्या बास्केटमधून बाहेर पडला. वाव! हे आहे गट्टू आणि चिंकीचं न्यू इयर गिफ्ट. हा तर एकदम त्या पिक्चर मधल्या बिंगो सारखाच क्यूट आहे. आपण याचं नाव बिंगोच ठेवूया. थँक्यू बाबा. आता बिंगो सुद्धा आपल्यासोबत कॅम्पला येणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस होता, 31 डिसेंबर. पूर्ण फॅमिली न्यू इयर कॅम्पसाठी घरातून निघाली आणि या वेळेला गट्टू, चिंकी आणि त्यांचा नवा मित्र बिंगो तयार होते एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. हे बघ बिंगो, हा स्कार्फ खास तुझ्यासाठी बनवला आहे. पाहता पाहता त्यांची कार शहराचं ट्रॅफिक आणि गोंधळापासून दूर हायवेवरती लेकच्या दिशेने जाऊ लागली. आणि यासोबतच वाढत होती सगळ्यांची एक्साइटमेंट. बिंगोची शेपटीही नॉनस्टॉप हलत होती. मला असं वाटतंय की बिंगो सुद्धा पहिल्या ट्रिपला जायला खूप एक्सायटेड आहे. काहीच वेळात आईला तो तलाव दिसला आणि ती म्हणाली, ते बघा, तिकडे तळं दिसतंय. कॅम्प जवळच असेल. बस 10 मिनिटं अजून. बाबांनी कार जंगल रिसॉर्टच्या पार्किंगला लावली. तिथे अगोदरच काही फॅमिलीज आलेल्या होत्या. खरी पार्टी तर आता सुरू होईल. जंगल लेक कॅम्प म्हणजे अगदी मिनी जत्रा भरली होती. गट्टू आणि चिंकी ऍक्टिव्हिटी झोनचा नोटीस बोर्ड वाचतात. बांबू क्लाइंब, रॉक ब्रिज, ट्रेजर हंट. ट्रेजर हंट? हे खेळ आपल्यासाठी परफेक्ट आहे गट्टू. हो, चल नोंदणी करूया. पण आपल्या टीमचं नाव काय असेल? टीम बिंगो. आई बाबा मुलांची एक्साइटमेंट पाहून स्माईल करतात.
कॅम्प कोऑर्डिनेटरने शिट्टी वाजवून ट्रेजर हंटच्या टीम्सला बोलावलं. प्रत्येक टीमला एक क्ल्यू कार्ड मिळालं होतं. गट्टू कार्ड पाहून वाचतो. मुलांना मी आवडतो. लाकडाच्या सीटवर बसून छान उडतो. लाकडाचं सीट? उडी? अरे हा तर झोका आहे. चला कॅम्पच्या झोक्याजवळ. बिंगो सुद्धा येणार आहे का? तो तर गाईड झालाय. कॅम्प स्विंग एरियामध्ये गट्टू चिंकीने प्रत्येक झोका चेक केला. एका सीटच्या खाली त्यांना नवीन क्ल्यू कार्ड मिळालं. तो क्ल्यू त्यांना कॅम्पच्या जवळच्या एका मंदिरापाशी घेऊन जातो, जिथे मंदिराच्या घंटेजवळ अजून एक क्ल्यू मिळतो. शेवटी खूप धावपळ केल्यानंतर ते पोहोचतात तलावाकाठी असणाऱ्या एका बोटवर. चला लवकर, बोट जवळ हा शेवटचा क्लू आहे. सगळेजण बोटीच्या दिशेने धावतात आणि सगळ्यात अगोदर बिंगो बोटीत उडी मारतो. लपवलेला ट्रेजर हंट बॉक्स शोधून काढतो. मिळाला ट्रेजर बॉक्स. ये आपण जिंकलो. ट्रेजर बॉक्स घेऊन सगळेजण कॅम्पच्या सेंटर एरियात येतात. तिथे कोऑर्डिनेटरने गट्टू चिंकीच्या टीमला विनर घोषित केलं. आणि या नवीन वर्षाच्या ट्रेजर हंटचे विनर आहेत टीम बिंगो. आजपासून बिंगो फक्त एक पेट नाही, तर पार्टनर इन क्राईम झालाय. आपला बिंगो तर आहेच सुपरस्टार. कितीतरी लोकांनी याच्या सोबत फोटो काढले. याच्या गोड खोड्या सगळ्यांना खूप आवडल्या आहेत. रात्र होतात सगळेजण आपापल्या टेंटमधून बाहेर आले. एका मोठ्या शेकोटीच्या बाजूला सगळेजण बसून सगळे सोबत म्युझिक एन्जॉय करू लागले. फेरी लाईट्स, डेकोरेटेड लँटर्न्स आणि म्युझिकमुळे सगळं वातावरणच मॅजिकल झालं होतं. एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर वेळ दिसत होती. 11:55 न्यू इयर साठी आता फक्त 5 मिनिट राहिलेत आणि ठीक 12 वाजता सुरू होईल खूप आतिषबाजी. नाही, या कॅम्पची हीच तर खास बात आहे. टोटल एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेलिब्रेशन. फटाक्यांच्या जागी यांनी काय अरेंज केलंय हे बघा. कॅम्प कोऑर्डिनेटर सगळ्यांना लाईट लॅम्प बलून्स देतात. त्या लाईट लॅम्पवर लिहिलं होतं हॅपी 2026. अरे वा, इतके सगळे लाईट लॅम्प आकाशात तर किती मस्त दिसतील. हो, फटाक्यांपेक्षा चांगली आयडिया हीच आहे. जसं डिस्प्ले स्क्रीनवरती 12 वाजले, सगळ्या गेस्टने लाईट लॅम्प्स लावून एकत्रितपणे त्या हवेत सोडले. हा नजारा एखाद्या मॅजिकल मूवी सारखा दिसत होता. ह्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन खरंच खास होतं. तुम्हीच म्हणत होते ना, दरवर्षीप्रमाणे तीच सेम पार्टी नाही करायची आहे म्हणून आम्ही वेगळा विचार केला. आणि आमच्यासाठी तर नवीन वर्षाचं सगळ्यात खास गिफ्ट आहे बिंगो. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता.
गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली, तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंट मधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आई बाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळं विणत होती
आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. मदर्स डे. आज गट्टू चिंकी डिनर टेबलवरती काही इशारे करत होते. बाबा तर टीव्ही पाहण्यात बिझी होते, पण आई गट्टू चिंकीलाच पाहत होती. अरे, काय झालं गट्टू चिंकी? काय? कुठे काय? काहीच तर नाही आई. कसं काहीच नाही? मी केव्हापासून तुमच्याकडे बघतीये, तुमचं लक्ष नाहीये खाण्यामध्ये आणि माहित नाही काय खाणाखुणा चालल्यात. असं तर काहीच नाही आई, बस असंच. चिंकीनेही बोलणं टाळलं. मग आई सुद्धा टेबल स्वच्छ करण्यात बिझी झाली. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. मध्यरात्र होती आणि गट्टू किचनमध्ये पाणी प्यायला जातो. आई बाबा दोघंही झोपलेत. चल चिंकी. पण गट्टू, आपण इथे बोलायला का आलोय? आपण आपल्या रूम मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो ना. नाही चिंकी, आपल्या खोलीला लागूनच तर आईबाबांची खोली आहे. आपण तिथे कितीही हळू बोललो तरी त्यांना आपला आवाज जातो. ओ, तू किती स्मार्ट आहेस गट्टू. मग सांग, प्लॅन काय आहे? गट्टू चिंकीच्या कानात काहीतरी फुसफुसत बोलतो आणि चिंकी खूप लक्षपूर्वक ऐकते. वाव, काय प्लॅन आहे. शाब्बास गट्टू. अरे मला तरी सांगा, काय प्लॅन आहे मुलांनो? गट्टू चिंकी बाबांना बघून चकित होऊन जातात. बाबा तुम्ही? हो बेटा, मी सुद्धा डायनिंग टेबलवर तुम्हाला नोटीस केलं होतं आणि मी समजलो होतो की काहीतरी गडबड आहे. आता लवकर सांगा काय झालंय. बाबांच्या धमकीने गट्टू चिंकी घाबरले आणि त्यांनी बाबांना आपला सगळा प्लॅन सांगितला. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर यात मीही तुमच्या सोबत आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा मिळून काहीतरी प्लॅनिंग करत होते, जी आईला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी तिघेही लवकर उठून तयार झाले.
अरे हे काय, आज तुम्ही तिघे इतक्या लवकर कसे उठले आणि उठल्याबरोबर तयारही झाले? काय झालंय? मला गट्टू चिंकीचं नाही माहित, पण मी ऑफिसला जातोय. ऑफिस? रविवारी? ओ हा, आज संडे आहे. ते क्लायंट मीटिंग आहे ना, तिकडेच जातो आहे. अर्जंट आहे. चला बाय बाय. बाबा लगेचच घराबाहेर पडले. आईने गट्टू चिंकीकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आणि तुम्ही दोघं का तयार झालात? तुमचीही मीटिंग आहे? नाही आई, आम्ही तर प्रोजेक्टसाठी हरीच्या घरी चाललोय आणि आम्ही तिथेच नाश्ता करू. आज तू नाश्ता करू नकोस. हो, आज तू आराम कर आई. बाय बाय. गट्टू चिंकी सुद्धा लगेचच घरातून बाहेर पडले. आता आईला सगळ्यांवरती संशय येऊ लागला. सगळे इतक्या घाईत कुठे निघून गेले आणि कोणीच काही खाल्लं नाही? हे सगळे माझ्यावर नाराज आहेत का? संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही कोणी परत आलेलं नव्हतं. आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं. जरा हरीच्या घरी फोन करून विचारावं, हे गट्टू चिंकी अजून परत आले नाहीयेत. आई गट्टू चिंकी बद्दल जाणून घेण्यासाठी हरीच्या घरी कॉल करायला चालली होती की तेवढ्यात तिचं लक्ष समोर ठेवलेल्या बॅगेकडे गेलं. ती बाबांची ऑफिस बॅग होती. हे काय, ही बॅग तर इथेच ठेवून गेलेत. गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी जात असतील तर आपली बॅग नक्की घेऊन जातात. अरे काय चाललंय काय हे? आता गट्टू चिंकीला मीच घ्यायला जाते आणि माहिती करून घेते काय चाललंय ते. आई घर लॉक करून सरळ हरीच्या घरी जाते. पण जेव्हा ती हरीच्या घरी जाते तेव्हा दंग होऊन जाते, कारण गट्टू चिंकी तिथे नव्हतेच. काकू, गट्टू चिंकी तर इथे आलेच नाहीत आणि आम्हाला कुठला प्रोजेक्टही मिळाला नाहीये करायला. मला नाही माहिती त्यांनी असं का म्हटलं ते. मला तर आता खूप काळजी वाटतेय. माहित नाही गट्टू चिंकी कुठे असतील आणि त्यांचे बाबा सुद्धा फोन उचलत नाहीये. मी लवकर घरी जाते, कदाचित ते घरी आले असतील. आई परत घरी जाते आणि ती किल्ली वापरून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते, पण समजतं की दरवाजा अगोदरच उघडलेला होता. त्यामुळे आई अजूनच घाबरते. हे काय, हे दार तर उघडंय, पण मी जाताना बंद करून गेले होते. हो, मला नक्की आठवतंय. घरात कोणी शिरलं तर नाही ना? आई घाबरत घाबरत दरवाजा उघडते. रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आई हळूच रूमचं स्विच ऑन करते आणि सरप्राईज! समोर बाबा आणि गट्टू चिंकी उभे होते आणि सगळं घर सजवलेलं होतं. टेबलवर एक मोठा केक ठेवलेला होता, ज्यावर लिहिलं होतं हॅपी मदर्स डे. अरे देवा, तुम्ही सकाळपासनं हे करताय होय? मी तर घाबरलेच होते. गट्टू चिंकीने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. हॅपी मदर्स डे आई. सॉरी, आम्ही तुला जरा घाबरवलं. हो आई, सॉरी. आणि तू जगात बेस्ट आई आहेस. तुम्ही सुद्धा जगातले बेस्ट मुलं आहात. चल केक कापूया. गट्टू चिंकी आईला ओढतच घेऊन जातात आणि आई केक कापते. सगळे टाळ्या वाजवतात आणि आई सुद्धा खूप खुश होती. ती सगळ्यांना केक भरवते. त्यानंतर बाबांनी सगळ्यांना स्पेशल डिनर मागवलं होतं, आईच्या फेवरेट रेस्टॉरंट मधून. चला मुलांनो, आईला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ना, तर तिला एक एक करून सगळं काही सर्व करा. अरे का पण? मी करते ना. रोज तर तूच करते ना. आज आम्हाला करू दे, सगळं तुझ्यासाठी. ठीक आहे मुलांनो. गट्टू चिंकी खूप प्रेमाने आईला जेवण वाढतात आणि बाबा आईच्या आवडीचा मोहितो बनवतात. आई हे फॅन्सी आणि स्पेशल डिनर एन्जॉय करते. जेवण झाल्यावर आई म्हणते, म्हणून तुम्ही सगळे सकाळपासून इतके विचित्र वागत होतात. ह्याच सरप्राईजचं प्लॅनिंग करत होतात ना? हो, आणि हा गट्टू चिंकीचा प्लॅन होता. हे मी रात्री त्यांना किचन मध्ये फुसफुसताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला सगळं कळालं. हो आई, म्हणूनच आम्ही तिघं सोबत तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आणि बागेत येऊन वाट पाहत होतो की तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडावीस आणि आम्ही घरात येऊन डेकोरेशन करू शकू. वाव, हा तर मास्टर प्लॅन होता. सगळे या गोष्टीवर हसू लागतात. आई आपल्या सरप्राईजवर खूप खुश होती.
आज रात्रीच्या जेवणानंतरच्या डिशेस सुद्धा बाबा आणि गट्टूने स्वच्छ केल्या आणि चिंकीने तोपर्यंत आईला एक हेड मसाज दिला. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो. अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना, आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, मी घरी जातेय. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूममध्ये जाते. आईच्या रूममध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूम मध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय? खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वाव आई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो, सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा, ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते, ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी, सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई,
मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्समध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं, चिंकी खूप वेळ त्या हिल्समध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते, पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी? तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचनमधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचनमधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये. मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ. ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं. पण साध्या हिल्समध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्समध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही नाही बंटी आणि गट्टू, बघा, आता फक्त प्रोजेक्टमध्ये चित्रच राहिली आहेत, जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय? आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्सबद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवाय. काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, ह्यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल. ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. ह्या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडोमध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलंस. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी.
अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूममध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्यावेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी ल्युडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. इच्छाशक्तीची भरारी. आयुष्याचा रस्ता कधी सरळ असतो तर कधी वाकडा तिकडा आणि या रस्त्यात येतात खूप साऱ्या बाधा. या सगळ्यांनी आपल्याला निराश न होता बस आपल्या मनाच्या ताकदीला पक्षाच्या पंखांसारखा वापर करायचा आहे आणि मनोधैर्याने उडायचे उंच आकाशात. पाहिलं शिंकी, शेवटी मीच पहिला आलो. हो, तू सायकल खूप जोरात चालवतोस गट्टू. मी फक्त 2 मिनिटे तुझ्या मागे राहिलो. पुढच्या वेळी मी तुला नक्की हरवेन गट्टू. चॅलेंज मंजूर आहे. गट्टू आणि कुणाल सगळ्या गोष्टीत एकमेकांना असे चॅलेंज करायचे. कशाची एवढी उत्सुकता आहे आज? मुलांनो, आज म्युझिक टीचर प्रेरणा मॅम तुम्हाला काहीतरी सांगतायत. सगळी मुलं कुतूहलाने प्रेरणा मॅडमकडे पाहू लागतात. हॅलो मुलांनो, 4 महिन्यानंतर इंटर स्कूल म्युझिक कॉम्पिटिशन होणार आहे आणि ह्यासाठी आम्ही आपल्या शाळेच्या ऑफिशियल म्युझिक बँडचं सिलेक्शन केलंय. हे ऐकून सगळी मुलं खुश होतात आणि त्यांच्या मनात कुतूहल उत्पन्न होतं. म्युझिक बँडची लीड सिंगर आहे चिंकी, जिने मागच्या वर्षी बेस्ट सिंगरची ट्रॉफी जिंकली होती आणि तिच्यासोबत को सिंगर असेल पिंकी. म्युझिकमध्ये त्यांच्यासोबत गिटारवर असेल गट्टू आणि कीबोर्डवर बंटी असेल आणि आपल्या बँडचा डान्सिंग स्टार असेल कुणाल. थँक्यू एव्हरीवन. आणि मग सुरू झाली अतिशय जोरदार अशी बँडची प्रॅक्टिस. गट्टू, चिंकी, कुणाल, बंटी आणि पिंकी डेली 2 तास प्रॅक्टिस करू लागले. मग गिटारची स्ट्रमिंग असो किंवा मग डान्सच्या मूव्स, मग कुठल्या गाण्याचा म्युझिकल नोट्स. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र प्रत्येक वेळी परफेक्शन जवळ जात होते. क्या बात है कुणाल,
काय मस्त स्टेप्स आहेत. कुणालच्या डान्समुळे तर आपल्या म्युझिक बँडला 4 चान लागले आहेत. चला, आज खूप प्रॅक्टिस झालीये, आता रॅपअप. प्रॅक्टिस सेशन नंतर सगळेजण सायकल घेऊन आपापल्या घराच्या दिशेने निघतात. तशी एक रेस करूया? नको, आज प्रॅक्टिसमुळे खूप दमलोय. ओ कम ऑन गट्टू, थोडंसं जोरात चालव, मजा येईल. इतकं बोलून कुणाल अतिशय जोरात पॅडल मारत पुढे निघून गेला. कुणाल, इतक्या जोरात नको चालवूस. कुणालने चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपल्या सायकलचा स्पीड अजून वाढवला. इतक्या स्पीडमुळे त्याच्या सायकलवर कंट्रोल राहिला नाही आणि खूप स्पीडमध्ये येणाऱ्या कारला त्याची जोरात धडक झाली. अरे देवा, हे काय झालं? कुणालला चांगलीच जखम झाली होती आणि तो बेशुद्ध पडला होता. त्याच्या पायातून आणि डोक्यातून खूप सारं रक्त वाहत होतं. बंटी, आपल्याला कुणालला लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल. गट्टू आणि बंटी कुणालला हॉस्पिटलला घेऊन जातात. कुणालचा ॲक्सिडेंट खूपच भयंकर होता आणि डॉक्टर त्याचा जीव वाचवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. बाहेर कुणालचे मित्र आणि पॅरेंट्स प्रे करत होते की सगळं ठीक व्हावं. हे बघा, आता कुणाल आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याच्या डाव्या पायातल्या नर्व्स खूप डॅमेज झाल्या आहेत. आम्ही त्याचा जीव तर वाचवला, पण तो त्याच्या आता पायावर उभा राहू शकणार नाही. व्हीलचेअर शिवाय हलूही शकणार नाही. हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? आय एम रिअली सॉरी. काही दिवसानंतर कुणाल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला, पण व्हीलचेअर शिवाय तो हलूही शकत नव्हता. कुणालचं आयुष्य अगदी थांबून गेलं होतं. त्याला असं वाटू लागलं होतं की कुण्या पक्षाचे पंख कापून टाकले आहेत. तो खूप डिप्रेस असं फील करू लागला होता. कुणालशिवाय गट्टू चिंकीचंही मन लागत नव्हतं. त्यांनी संध्याकाळी कुणालच्या घरी जाऊन त्याला भेटायचं ठरवलं. कसा आहे कुणाल काकू? काय सांगू बाळा, कुणालला तर डिप्रेशन येत चाललंय. पूर्ण दिवस असाच शांत बसून असतो. त्याला शाळा, मित्र आणि बाहेरच्या खेळाची आठवण येत असणार. हो, आणि तुमच्या सोबत म्युझिक बँडची प्रॅक्टिसही मिस करतोय. आम्हालाही त्याची खूप आठवण येते. त्याचं नैराश्य कसं काढावं कळत नाहीये. तुम्ही काळजी करू नका काकू, मी बोलतो कुणालशी. जेव्हा कुणालची झोप झाली तर गट्टू आणि चिंकी कुणालला घेऊन शेजारच्या गार्डनमध्ये जातात. इतक्या दिवसानंतर मोकळ्या हवेमध्ये येऊन कुणालला जरा बरं वाटतं. खूप बरं वाटतंय गट्टू, नाहीतर या डिसॅबिलिटीमुळे मी मनातून खूप निराश झालो होतो. तू डिसेबल नाहीयेस कुणाल, तू डिफरंटली एबल आहेस. म्हणजे तुला अशा गोष्टींवर फोकस करायचा आहे जे तुझी ताकद आहेत, म्हणजे तुझी स्पेशालिटी आहे. जसा डान्स, पण तो तर मी आता करूच शकत नाही. डान्स तर फक्त एक मार्ग होता तुझ्यातल्या रिदम आणि बीट्सला बाहेर आणण्याचा. पायातली ताकद कमी झाल्याने तुझ्यातली ताकद नाही कमी होत. तुला काय म्हणायचंय? तुझ्यामध्ये रिदम आणि बीट्स नॅचरली आहेत कुणाल, आणि मला असं वाटतं की जर तू ड्रम वाजवलास तर तू लवकरच त्यामध्येही चॅम्पियन होशील. मी आणि चॅम्पियन? अरे, मी तर व्हीलचेअर शिवाय हलवूही शकत नाही. तुझ्यातल्या स्वतःवर विश्वास ठेव कुणाल. स्टीफन हॉकिंगच्या पूर्ण शरीराला पॅरालिसिस झालं होतं, पण त्यानंतर सुद्धा ज्या पॅशन आणि डेडिकेशनने त्यांनी अभ्यास आणि रिसर्च केला, ते जगातल्या टॉप सायंटिस्ट पैकी एक झाले. आणि आपल्या देशाची अरुणिमा सिन्हा, एका ऍक्सिडेंटमध्ये एक पाय गमावून सुद्धा तिने माउंट एव्हरेस्ट सर केला. त्यांनी नैराश्य आणि डिप्रेशनला आपल्या आयुष्यात अजिबात जागा दिली नाही. वाव, काय त्यांची इच्छाशक्ती असेल ना. बस तुला तेवढाच धीर दाखवायचा आहे कुणाल, मग तू आयुष्यात खूप काही मिळवू शकतोस. तुमच्या दोघांचं बोलणं मला खूप इन्स्पायरिंग वाटतंय. मग मी आता पुढे काय करू? गट्टू चिंकीच्या बोलण्याचा कुणालवर जादुई असर झाला होता. आता तो आतून खूप खुश आणि एनर्जेटिक राहू लागला आणि ड्रम्स प्ले करण्यामध्ये त्याला तेवढीच मजा येऊ लागली जी अगोदर नाचताना यायची. कुणालला अशा प्रकारे बघून त्याची आई सुद्धा खूप खुश असायची. जसं कुणालने ड्रम शिकायला सुरुवात केलीये, त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आलीये. आणि म्युझिक सेशनच्या प्रॅक्टिसच्या बहाण्याने कुणालच्या आयुष्यात मित्रांची पुन्हा एकदा रौनक आली होती. अरे वा कुणाल, हे बीट्स तर मस्त आहेत. आणि बघा
किती कमी वेळात ह्याने हे स्किल्स डेव्हलप केले. ह्या वेळेस आपण लोकांना कुणालच्या सोलो परफॉर्मन्सने सरप्राईज देऊया. माझा सोलो परफॉर्मन्स? हो, चिंकी आणि पिंकी जसं त्यांचं गाणं संपवतील, आम्ही सगळे तुझ्या मागे येऊन उभे राहू आणि पुढचे 2 मिनिट फक्त तुझा ड्रम वाजेल. ही तर खूपच मस्त कल्पना आहे. सगळे आश्चर्यचकित होतील. आपल्या साथीदारांचं बोलणं ऐकून कुणालचा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि पाहता पाहता इंटर स्कूल म्युझिक कॉम्पिटिशनचा दिवस उजाडतो. इतका मोठा स्टेज आणि इतके प्रेक्षक. मला तर भीती वाटतेय चिंकी. आपल्याला अजिबात घाबरायचं नाहीये. हो पिंकी, निकालाची काळजी करू नकोस. फक्त तुझे 100% प्रयत्न दे. आणि कुणाल, तुला आपलं सरप्राईज लक्षात आहे ना? मी पूर्णपणे तयार आहे. एक एक करून सगळ्या शाळांचे बँड्स परफॉर्म करत होते. वातावरण खूप टेन्शनवालं वाटत होतं. आणि मग वेळ आली गट्टू चिंकीच्या बँडची. जेव्हा स्टेजवर गट्टू कुणालला व्हीलचेअरवर घेऊन आला, तेव्हा हे बघून कुणालच्या आईचे डोळे भरून आले. ही मुलं आज कमाल करतील. आणि मग सुरू झाला यांचा परफॉर्मन्स. चिंकी आणि पिंकीच्या व्होकल्सवर बंटीने जोरदार म्युझिक दिलं आणि पाठीमागे गट्टूची गिटार आणि कुणालच्या ड्रम्समुळे म्युझिक अजूनही छान वाटत होतं. वाव, एकदम मस्त परफॉर्मन्स. सगळ्या हॉलला ह्यांचा परफॉर्मन्स जास्त आवडलाय. मग गट्टूने चिंकीला इशारा केला, तर हळूहळू चिंकी आणि पिंकी कुणालच्या मागे जाऊन उभे राहिले. सगळे सरप्राईज्ड होते की लीड सिंगर्स ड्रम प्लेअरच्या पाठीमागे का गेल्यात. ही दोघं कुणालच्या मागून का गाणं म्हणतायत? असं वाटतंय मुलांनी काहीतरी वेगळं ठरवलंय. आणि आता सुरू झाला गट्टूने डिझाईन केलेला सरप्राईज ऍक्ट. चिंकीचं गाणं संपताच कुणालचा सोलो परफॉर्मन्स सुरू झाला. विजेसारखे त्याचे हात ड्रम्स वाजवत होते आणि ज्या पद्धतीने त्या अमेझिंग बीट्सचा आवाज येत होता, असं कुणीही ऐकलं नव्हतं. फक्त 2 मिनिट कुणालचा सोलो परफॉर्मन्स चालला आणि जेव्हा तो थांबला तेव्हा सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. वाव, मला नव्हतं माहिती की कुणाल इतका अमेझिंग ड्रम वाजवतो. हे तर त्याने आत्ताच ऍक्सिडेंट नंतर शिकलंय. स्टेजवर अँकरने गट्टू चिंकीच्या बँडला विजेता म्हणून घोषित केलं आणि कुणालला बेस्ट म्युझिक आर्टिस्टचं मेडलही दिलं. ज्या प्रकारे कुणालने डिसेबिलिटी असून सुद्धा हा परफॉर्मन्स दिला आहे, तो खूप इन्स्पिरेशनल आहे. आजच्या या जिंकण्याचं सगळं क्रेडिट जातं गट्टू आणि चिंकीला. या दोघांनीच मला समजावलं की मी डिसेबल्ड नाही, तर डिफरंटली एबल आहे. माझी निराशा आणि हताशा पाहून त्यांनीच मला मोटिवेट केलं, प्रोत्साहन दिलं आणि आज जे तुम्ही काही बघितलं ते त्यामुळेच मी ही भरारी घेऊ शकलो. सायन्स प्रोजेक्ट. गट्टू चिंकी असेंब्लीच्या अगोदर आपल्या मित्रांसोबत वर्गात बसून आपला होमवर्क पूर्ण करत होते. गट्टू, सगळी तुझीच चूक आहे. मी तर तुला आधीच सांगितलं होतं होमवर्क करायला. अगं चिंकी, हे सगळं सोड ना, आता लवकर काम कर. हो चिंकी, आता ही विचार करायची वेळ नाहीये. पण तेवढ्यात बेल वाजते आणि टीचर येतात. त्यांच्यासोबत को करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या रेखा मॅडम सुद्धा तिथे येतात. त्यांना पाहून सगळी मुलं खूप आश्चर्यचकित होतात. अरे हे काय, रेखा मॅमही आल्यात. याचा अर्थ काहीतरी महत्वाची सूचना देणार आहे. चला चला, आज होमवर्क चेक नाही होणार. आपण वाचलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. आज मी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आणली आहे. आपल्या शहरात विज्ञानाचं एक खूप मोठं प्रदर्शन होणार आहे, ज्यामध्ये पूर्ण देशासोबतच इंटरनॅशनल शाळांमधील मुलं देखील सहभागी होणार आहेत. सगळी मुलं हे ऐकून खूप एक्साइटेड होतात. वाव, विज्ञानाचं प्रदर्शन. विज्ञान तर माझा आवडता विषय. हो, आणि तुमच्यापैकी ज्या मुलांना भाग घ्यायचा असेल त्यांनी एक ग्रुप बनवा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना तुमचं नाव द्या. आणि तुम्हाला एक आयडियाही आणायची आहे की तुम्ही कसला प्रोजेक्ट बनवणार आहे. ज्याची आयडिया सगळ्यात चांगली असेल तोच शाळेला प्रेझेंट करण्यासाठी प्रदर्शनात जाईल. ओके मॅम. सगळी मुलं रेखा मॅडम निघून गेल्यानंतर विचार करू लागतात की त्यांना काय प्रोजेक्ट बनवायला पाहिजे. पण कुणालाच काही चांगली आयडिया येत नाही. दुसऱ्या दिवशी आयडिया सबमिट करायची होती. त्यासाठी सगळी मुलं गट्टू चिंकीच्या घरी येतात. गट्टू,
आपण सोलर पॅनलचं फिरतं असं एक लाईव्ह मॉडेल बनवूया का? नाही नाही हरी, ही तर खूप जुनी आयडिया आहे. काहीतरी नवीन विचार कर. मग तुला काय हवंय? आपण एकदम ॲडव्हान्स रोबोट बनवायचा? अरे वा, हो, हे खूप मस्त आहे. चला आपण हेच करूया. एक असा रोबोट जो स्वतःच आपला परिचय देऊ शकेल. चिंकी, ही तर खूपच मस्त आयडिया आहे. पण आपण कसं बनवायचं? खूप अवघड असेल ना? बनवूया गट्टू. आधी जाऊन उद्या शिक्षकांकडून ही आयडिया अप्रूव्ह करून घेऊ. दुसऱ्याच दिवशी गट्टू, चिंकी आणि त्यांची टीम रेखा मॅडमकडे जाऊन आपली आयडिया सांगतात. रेखा मॅमला खूप जास्त आयडिया आवडते आणि त्या ती ऍक्सेप्ट करतात. 3 दिवसांनी प्रदर्शन होतं आणि गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी सगळेजण मिळून प्रोजेक्ट बनवू लागतात. चिंकी, हा रोबोट तर आता बनेल, पण तू काय विचार केलायस? हा स्वतःच त्याचा परिचय कसा देईल? ते तर मलाही समजत नाहीये. चला, आपण आईबाबांकडे जाऊन काहीतरी आयडिया घेऊया. गट्टू, चिंकी आईबाबांजवळ जातात आणि पाहतात की आई एका नव्या डॉलला गिफ्ट रॅप करत असते. आई, ही बाहुली कशासाठी आहे? अरे हा, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी आहे. आणि बघ, ती बोलते सुद्धा, जर तू तिला हात मिळवलास तर. आई जसं त्या डॉलला हँडशेक करते तेव्हा ती गाऊ लागते आणि मुलं आश्चर्यचकित होतात. आई बाबा, हे कसं झालं? अरे मुलांनो, या डॉलच्या मध्ये मायक्रोफोन आहे आणि हिच्या हातात मायक्रोफोनचा स्विच असेल. त्यामुळे जसं हँडशेक करू, स्विच ऑन होतो आणि डॉल बोलू लागते. हे ऐकून चिंकीला एक आयडिया येते आणि हे ऐकून ती बाकीच्यांना म्हणते, मित्रांनो, मला कळालं की आपला रोबोट कसं बोलेल. मग काय होतं, मुलं सगळी मिळून तो रोबोट बनवतात आणि प्रदर्शनाचा दिवस उजाडतो. बाबा सगळ्या मुलांना कारने सोडायला जात असतात. प्रदर्शन शाळेपासून दूर एका मोठ्या मैदानात लागलं होतं. मुलं पाहतात की ग्राउंडच्या बाहेर खूप साऱ्या कार्स उभ्या आहेत आणि खूप सारी मुलं आली होती. काही मुलं तर फॉरेनहून सुद्धा आली होती आपापले प्रोजेक्ट्स घेऊन. वाव, हे प्रदर्शन तर किती मोठं आहे. इथे तर किती लोक आली आहेत. त्या बघा, रेखा मॅम, त्या आपली वाट बघतायत. चला लवकर. सगळी मुलं आपला रोबोट घेऊन रेखा मॅमकडे जातात. अरे या मुलांनो, लवकर जाऊन तुमच्या रोबोटला तुमच्या टेबलवर सजवा. ते बघा, आपल्या शाळेचं नाव असलेलं टेबल. इतर शाळांमधली मुलं सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट त्यांच्या टेबलवर ठेवतायत. चला चला जा. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं टेबलजवळ जाऊन आपल्या रोबोटला तिथे उभे करतात आणि आजूबाजूचं वातावरण पाहू लागतात. सगळीकडे वेगवेगळ्या देशातून आलेली मुलं होती, ज्यांनी आपले प्रोजेक्ट्स बनवून आणले होते. तेवढ्यात एक्झिबिशन सुरू होतं आणि काही टीचर्स गट्टू, चिंकीचा प्रोजेक्ट पाहायला तिथे येतात. गुड मॉर्निंग टीचर्स. गुड मॉर्निंग मुलांनो. अरे वा, तुम्ही तर रोबोट बनवला आहे. काय नाव आहे तुमच्या रोबोटचं? तेवढ्यात चिंकी रोबोटचं बटन दाबते आणि रोबोट स्वतःच बोलतो, हॅलो, गुड मॉर्निंग, माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? रोबोटला असं बोलताना बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अरे वा, हा तर बोलतो सुद्धा. खरंच हा तर खूप कमालीचा रोबोट आहे. पण तुम्ही हा कसा बनवला मुलांनो? मॅडमनी विचारल्यानंतर चिंकी त्यांना सगळं रोबोटचं मेकॅनिझम समजावते. मॅम, सगळ्यात आधी आम्ही आमच्या रोबोटचं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. मग गट्टू आणि हरीने त्याच्या वरचा भाग उघडला आणि मग मी त्यामध्ये मायक्रोफोन फिक्स केला. मग मी रेकॉर्डर मधून माझ्या आवाजात इंट्रोडक्शन टाकलं, ज्यामुळे जर कोणी त्याला त्याच्याविषयी विचारलं तर तो उत्तर देऊ शकेल. हॅलो, गुड मॉर्निंग, माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? हे ऐकून हेड मॅम आणि बाकी टीचर सुद्धा मुलांपासून खूप इम्प्रेस होतात आणि मग दुसऱ्या मुलांचे प्रोजेक्ट्स पाहायला पुढे निघून जातात. अरे वा, सगळ्यांना आपला रोबोट खूप आवडला. ये मुलांनो, आता तुम्ही जाऊन इतर प्रोजेक्ट्स बघून या. तोपर्यंत मी तुमच्या ह्या रोबोट पाशी थांबते. ओके? ओके मॅम. गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स पाहत होते. सगळे प्रोजेक्ट्स खूप छान होते. तेवढ्यात गुड्डीचं लक्ष एका मुलाच्या प्रोजेक्टवर जातं, ज्याने व्होल्कॅनो बनवला होता. वाव, ते बघा मित्रांनो, तो एक व्होल्कॅनो आहे.
एकदम खरा दिसतोय ना? चला चला जवळ जाऊन पाहूया. तिथे एका फॉरेनर मुलाने व्होल्कॅनो बनवला होता, ज्यामध्ये डार्क रेड कलरचा लावा होता. असं वाटत होतं जणू काही तो व्होल्कॅनो अगदी खरा आहे. तो मुलगा गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांना म्हणतो, हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज जेरेमी अँड धिस इज माय प्रोजेक्ट व्होल्कॅनो. ओ ओ हाय, माझं नाव गट्टू आणि हे माझे मित्र आहेत. तुझा व्होल्कॅनो खरा वाटतोय. Oh yes, thank you so much. Do you know I can show you volcanic eruption too. त्या मुलाचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी आणि बाकी सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात. पण तेवढ्यात तो मुलगा एक रेड बटन दाबतो आणि व्होल्कॅनोतून खरा लावा बाहेर येऊ लागतो. ओ वाव, असं वाटतंय व्होल्कॅनो मधून लाव्हारस बाहेर पडतोय. कमाल आहे. थँक्यू सो मच. मग सगळेजण त्या फॉरेनर मुलाशी हँडशेक करतात आणि पुन्हा आपल्या प्रोजेक्ट जवळ येतात. आता सगळ्या लोकांना आपापले प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. तेवढ्यात तिथे सगळ्या मुलांचे आई बाबा येतात. मुलांनो, कसं वाटतं एक्झिबिशन मध्ये? खूप मस्त बाबा. आणि तुम्हाला माहितीये, आता हेडमॅम आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या रोबोटचं कौतुक केलं. ते तर होणारच होतं. अरे, तुम्ही लोकांनी रोबोट बनवलाच इतका छान. तेवढ्यात अनाउन्समेंट होते की सगळ्या मुलांना ऑडिटोरियम मध्ये एकत्र बसायचंय, जिथे त्या सगळ्यांना रिफ्रेशमेंट दिली जाईल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्रही तिथे जाऊन बसतात आणि दुसऱ्या मुलांशी बोलू लागतात. त्यांना नवे फॉरेनर मित्र बनवून खूप मजा येते. एवढंच नाही तर त्यांचे जॅपनीज फ्रेंड सुद्धा बनतात. यानंतर एक एक करून मुलांना स्टेजवर सुद्धा बोलावलं जातं. गट्टू, कम ऑन द स्टेज. हे घे तुझं सर्टिफिकेट. थँक्यू सर. नेक्स्ट, चिंकी. थँक्यू सर. अशा प्रकारे सगळ्या मुलांना सर्टिफिकेट्स मिळतात आणि मग सगळे पुन्हा आपल्या घरी परततात. गट्टू चिंकीला या सायन्स एक्झिबिशन मध्ये खूप मजा येते. आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांच्या रोबोट सोबत त्यांचा फोटोही येतो. यासोबतच गट्टू चिंकी ठरवतात की आतापासून ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आणि काहीतरी नवीन शिकणार. गट्टू चिंकीचा पासपोर्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. तेवढ्यात टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली. गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली. चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ. हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली. तेवढ्यात आई किचनमधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्हीकडे पाहते. मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे. ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात. ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई. रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं. मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे. अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे. चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या. 2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत. वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल. ओ, ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं. पासपोर्ट? तो का बाबा? गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट आहे. पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत. ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला विजा घेणं गरजेचं असतं. विजा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला विजा मिळू शकत नाही. मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे. डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता. मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स भरले. सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं
आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली. घ्या, झालं ॲप्लिकेशन कम्प्लीट. आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील. गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव. आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डरमध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले. शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्सायटेड होते. त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले. चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं. पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले. आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ॲप्लिकेशन मंजूर केली आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू. पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही. खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं. पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशनमधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात. होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत. या, आत बसा. मी गट्टू आणि चिंकीला बोलावते. ऑफिसर ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते. गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशन मधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला. गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात. नमस्ते काका. नमस्ते काका. अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो. माझी मुलगी ही यांच्याच शाळेत शिकते. मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय. पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल. हळूहळू 7 दिवस सरले पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं. पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्ह पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव. तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ॲक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ॲप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ॲप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले. रात्री जेव्हा बाबा ऑफिसून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते. जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा, ओह अच्छा, हो धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्टमध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये, शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोअरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं.
फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो. वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया. गट्टू बनला ब्ल्यू हाऊस कॅप्टन. आज शाळेत खूप गडबड आहे. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही जाणून घेण्याला उत्सुक होते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्या टीचर वर्गात येतात. मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये हाऊस कॅप्टनसाठी निवडणुका होणार आहेत. ज्या मुलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत. ह्या वर्षी निवडणुकीसोबतच तुमचे युनिट टेस्टचे गुण देखील मोजले जातील. ज्या मुलाला जास्तीत जास्त मतं मिळतील आणि त्याचबरोबर टेस्टमध्ये चांगले गुण असतील तोच जिंकेल. वाव, किती छान संधी आहे ना गट्टू. हो चिंकी, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. गट्टू, युनिट टेस्टमध्ये आपल्याला पूर्ण वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत ना. हो चिंकी. मग गट्टू, तू सुद्धा निवडणुकीत भाग घे आणि आपल्या ब्ल्यू हाऊसचा कॅप्टन हो. काय, मी? अगं नाही चिंकी, निवडणुकीत मी कसा भाग घेऊ शकतो? याआधी मी कधीच निवडणूक लढवली नाहीये. तर काय झालं गट्टू, कधी भाग घेतला नाहीये तर आता घे. बरं ठीक आहे, मला विचार करू दे. मी विचार करून सांगतो. मग वर्गाला सुरुवात होते आणि सगळे अभ्यास करायला लागतात. थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. मग गट्टू, काय विचार केलास तू? निवडणुकीत भाग घेतोयस ना? हो चिंकी, तू पण ना. इतक्या लवकर कसं ठरवू मी? आणि तसंही जरी मला गुण सगळ्यात जास्त असले तरी मतांचं काय? शाळेत सगळ्यात आवडता मुलगा तर बनी आहे ना, तर मला मतं कशी मिळतील? अरे गट्टू, तू पुढे तर जा, ते नंतर बघू. तुला मतही मिळतील आणि तू जिंकशीलही. ठीक आहे चिंकी, तर मी लगेच जाऊन बाईंना माझं नाव देऊन येतो. मग गट्टू आपलं नाव इलेक्टिंग कॅन्डिडेट मध्ये देऊन येतो. माहितीये चिंकी, बाई मला ऑल द बेस्ट म्हणाल्या आणि म्हणाल्या की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तर माझा आत्मविश्वासही वाढलाय. हे एकदम बरं झालं. चल, आता आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मग गट्टू जोरदारपणे इलेक्शनची तयारी सुरू करतो. त्याचे मार्क्स तर चांगले होतेच, पण त्याला जास्तीत जास्त आता फक्त वोट्स मिळवायचे होते. चिंकी, उद्यापासून शाळेत आपला प्रचार सुरू होईल. त्यासाठी आपल्याला पोस्टर्स बनवावे लागतील. कसले पोस्टर्स गट्टू? चिंकी, आपल्याला मोठ्या कार्डशीट पेपरचे पोस्टर्स बनवावे लागतील, ज्यावर आपल्याला लिहावं लागेल की गट्टूला मत द्या. आणि त्यासोबत आपल्याला एक भाषणही लिहावं लागेल. आता हे भाषण काय असेल गट्टू? अगं चिंकी, आपल्याला असं भाषण लिहावं लागेल की ज्यामुळे लोक खुश होतील आणि मला मत देतील. हो गट्टू, मला समजलं. पण गट्टू, हे तर खूप काम आहे. आपण दोघे मिळून सुद्धा एवढं काम नाही करू शकत. हो, हे तर तू एकदम बरोबर बोलतेस चिंकी. काय करावं? ओ, आयडिया. काय झालं चिंकी, काय आयडिया आहे? अरे गट्टू, आपण लवकर गुड्डी आणि हरीला बोलवून आणूया. ते दोघे आपल्याला पोस्टर्स बनवायला मदत करतील. अरे हो, ही तर खूप मस्त आयडिया आहे. जितके जास्त लोक असतील तितका चांगला भाषणाचा विचारही करता येईल. तर मग वेळ का घालवायचा? चल लवकर जाऊन त्या दोघांना बोलावून आणूया. मग गट्टू आणि चिंकी दोघही हरी आणि गुड्डीच्या घरी जातात आणि त्यांना घेऊन येतात. मग चौघं मिळून गट्टूच्या कॅम्पेनिंगसाठी पोस्टर्स बनवतात. सगळी कामं करता करता रात्र होते. मित्रांनो, आपण मिळून तर पोस्टर्स बनवले, पण अजूनपर्यंत भाषणासाठी काहीही सुचत नाहीये. हो गट्टू, काही आयडियाच येत नाहीये. काही हरकत नाही, उद्या सगळे आपण परत विचार करूया. मला खात्री आहे की लवकरच आपल्याला कुठली तरी कल्पना सुचेल. मग गुड्डी आणि हरी त्यांच्या घरी निघून जातात आणि चिंकी ही झोपी जाते. पण गट्टू बऱ्याच वेळ आपल्या स्पीच बद्दल विचार करत राहतो. जेव्हा चिंकी सकाळी झोपेतनं उठते तेव्हा ती पाहते की गट्टू काहीतरी टेबलवर बसून लिहितोय. अरे गट्टू, गुड मॉर्निंग. हे तू सकाळी सकाळी काय लिहितोयस? चिंकी, मी माझं भाषण लिहितोय आणि तुला माहितीये, मला खूप काही सुचलंय. वाव गट्टू, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. तुझं भाषण एकदाच तयार झालं. हो चिंकी, आता येईल शाळेच्या ब्लू हाऊसचा कॅप्टन होण्याची मजा. अरे अरे गट्टू, इतकाही ओव्हर कॉन्फिडन्स नको. अजून निवडणुका बाकी आहेत. काहीही होऊ दे चिंकी, बघ जिंकणार तर मीच. माझे पोस्टर्स इतके मस्त बनलेत आणि माझं भाषण सुद्धा कमाल आहे.
ठीक आहे गट्टू, ऑल द व्हेरी बेस्ट. शाळेत जाऊन सगळी मुलं खूप कॅम्पेनिंग करतात आणि सगळेजण आपापले पोस्टर्स घेऊन पूर्ण शाळेत फिरत असतात. अशा प्रकारे सगळा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या पार्टिसिपेंट्सला स्टेजवरती जाऊन आपलं स्पीच द्यायचं होतं. त्याच्यानंतर ठीक 2 तासांनी रिझल्ट अनाऊन्स होणार होता. चिंकी, मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी भाषण चांगलं देऊ शकेल ना? तर काय गट्टू, तू इतक्या वेळेस प्रॅक्टिस केलीये, माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी. आणि मग गट्टूची पाळी येते आणि मग तोही स्पीच देतो. गट्टूचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याचं स्पीच पाहून सगळी मुलं आणि टीचर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. चिंकी, माझं सगळं लक्ष तर निकालाकडेच आहे. माहित नाही कोण जिंकेल. काहीही असो गट्टू, तू तुझं उत्तम दिलंस ना, तू काळजी करू नकोस. गट्टू चिंकी बोलतच असतात तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं एकदम सिरियस होऊन जातात. मुलांनो, निवडणुकीचे निकाल आले आहेत. गट्टूचं टेन्शन अजून वाढतं. पण टीचर तेवढ्यात अनाउन्समेंट करतात की गट्टूला ब्ल्यू हाऊस कॅप्टन केलेलं आहे आणि सगळी मुलं गट्टूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. बघितलंस गट्टू, मी म्हंटल होतं ना तूच जिंकशील. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू, आता आपण पार्टी करू. थँक्यू सो मच मित्रांनो. चिल्ड्रन्स डे. शाळेमध्ये सगळीकडे चिल्ड्रन्स डेचे पॅम्पलेट्स लागले आहेत. गट्टू, चिंकी आणि बंटी बाकी मित्र ते पॅम्पलेट्स पाहतात. गट्टू, चिंकी, ते पहा, शाळेत काहीतरी मेळावा होणार आहे. हो बंटी, शाळेत चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने बाहेर मेळावा होणार आहे. किती मजा येईल ना. बघा, यात लिहिलंय पाळणे आणि खूप खेळही असणारे आणि त्यासोबतच असणारे आकर्षक बक्षीस. वा, मला तर असं झालंय 14 नोव्हेंबर लवकर यावा. हो, आणि खाण्यापिण्याची दुकानही असतील. विचार करूनच आतापासून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. कॉरिडॉर मध्ये उभे राहून गट्टू, चिंकी आणि बाकी मित्र पॅम्पलेट पाहून बोलतच होते तेव्हा लांबून गट्टूचं नाव घेऊन टीचर बोलावतात. गट्टू, चिंकी, इकडे या बरं. हो मॅम, तुम्ही बोलवलं? चिल्ड्रन्स डेच्या दिवशी शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे. ती बघायला बाहेरून काही पाहुणे येणार आहेत. तुला त्या दिवशी चाचा नेहरू बनून यायचंय आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी स्टेजवर सांगायच्या आहेत. ठीक आहे? पण मॅम, त्या दिवशी तर मेळावाही आहे. मग आपल्या कार्यक्रमानंतर मेळाव्याला जायचं. ठीक आहे? ठीक आहे मॅम. टीचरचं बोलणं ऐकून गट्टू दुःखी होऊन घरी परततो आणि आईला सांगतो. आई, 14 नोव्हेंबरला आमच्या शाळेमध्ये चिल्ड्रन्स डे साजरा होणार आहे आणि मला चाचा नेहरू बनून जायचंय. चाचा नेहरू? अरे वा, पण तू इतका उदास का आहेस? कारण मला मेळाव्याला नाही जाता येणार. अरे, स्टेजवर बोलून मेळाव्याची मजा घे. उदास नको होऊ. तुला खूप छान बोलायचंय. तुला माहितीये चाचा नेहरू कोण होते? नाही आई, कोण येते? चला, तुम्हाला आरामात सांगेन. आई, मी तर मेळाव्याचा आनंद घेणार आहे. चिल्ड्रन्स डेचा दिवस आला आणि आई गट्टूला तयार करत होती. गट्टू कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट आणि नेहरू टोपी घातलेला होता. हे घे गट्टू, हे लाल गुलाब वरती लाव. चाचा नेहरूंना लाल गुलाब खूप आवडायचा. आई, हे तर सांग की चाचा नेहरू कोण होते आणि चिल्ड्रन्स डे का साजरा करतात? गट्टू, चिंकी, आज 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो. ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते. जेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी इतर स्वातंत्र्य सैनिकांबरोबर लढून आपल्या देशाला स्वतंत्र केलं होतं. त्यांना मुलं खूप आवडायची, म्हणून त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. चला जा, नाहीतर शाळेला उशीर होईल. स्टेजवरचे डायलॉग लक्षात ठेव गट्टू. मी तुझा कार्यक्रम बघायला येणार आहे. ठीक आहे? रेडी होऊन सगळी मुलं शाळेत पोहोचतात. गट्टू सगळ्यांसमोर लाजत लाजत जातो. शाळेचं पूर्ण मैदान मेळ्यासाठी सजलं होतं. गट्टू आणि चिंकी पाळणे आणि स्टॉल्स पाहत राहतात. अरे वा, मेळाव्यासाठी सजलेली पूर्ण शाळा किती सुंदर दिसतीये. आज तर खूप मजा येणार आहे. तू जरा लवकर चल गट्टू, तुझ्या मॅम तुला स्टेजवर बोलवतायत. अगं चिंकी, मला स्टेजवर नाही जायचंय.
मलाही तुझ्यासोबत मेळाव्यात मजा करायचीये. नाही गट्टू, तुला स्टेजवर बोलायचंय. तू नंतर मेळावा बघ, आता तिकडे जा. गट्टू थांबू शकत नाही आणि धावतच चिंकीला म्हणतो. मी मेळाव्याला जातोय. अरे गट्टू थांब थांब. गट्टू धावतच बंटी सोबत गेम्सच्या स्टॉलवर जातो. सगळ्यात अगोदर ते फुग्यांवरती धनुष्यबाणाने नेम धरण्याचा गेम खेळतात. चल बंटी, निशाणा लावूया. अगोदर मी ट्राय करेन. फुट फुट. वा बंटी, तू तर 2 फुगे फोडले. आता माझी पाळी आहे. हा, माझ्यासारखा निशाणा लावून दाखव, मग मी तुला मानेन. गट्टू चुकून ॲरो दुकानदाराकडेच वळवतो. दुकानदार घाबरतो. अरे यार, निशाणा लागला पाहिजे. अरे अरे, हे कुठे चालवतो आहेस? मारणारेस की काय मला? गट्टू, फुगा फोडायचा आहे, आमचं डोकं नाही. राहू दे तू, चल दुसरीकडे. हो, मजा नाही येते, दुसरीकडे जाऊया. दोघे त्यानंतर मग रिंग गेमचा स्टॉल पाहतात आणि तिथे जातात. चल, ही रिंग्स टाकायचा खेळ खेळूया. किती मस्त गोष्टी ठेवल्या तिथे. हा, हे मस्त वाटतंय. आता आधी माझी पाळी. गट्टू जोर जोरात रिंग फेकतो आणि खूप साऱ्या गोष्टी जिंकतो. दोघे आनंदाने उड्या मारू लागतात. हुर्रे, हे वेफर्सचं पाकिट माझं झालं. हुर्रे. चला, आता झोक्यावर जाऊया. हा हा, खूप मज्जा येईल. चल. दोघेही मेरी गो राऊंड वर जातात आणि खूप जोर जोरात हसतात. किती मजा येते ना बंटी. अचानक गट्टूची नजर स्टेजवर पडते आणि त्याला फॅन्सी ड्रेसची आठवण येते. अरे बंटी, मी तर फॅन्सी ड्रेसचं विसरून गेलो. झोका थांबवा. बसून राहा गट्टू, आता बस. गट्टू घाबरून जातो आणि झोपाळा थांबवायला सांगतो. झुला थांबताच तो पटकन स्टेजकडे धावतो. मॅम, मी आलो. कुठे होतास गट्टू? गट्टू स्टेजवर जातो. गट्टू थोडा मनाने उदासून इतर मुलांसोबत स्टेजवर जाऊन बसतो. तिथून त्याला सगळा मेळा दिसत होता. तो मेळ्यातल्या दुकानांकडे बघून विचार करतो. किती मजा येत होती तिथे. गट्टू गट्टू गट्टू, उठ, आता तुझी पाळी आलीये. माईकवर जाऊन डायलॉग्स बोल. नमस्कार, मी गट्टू. आज मी पंडित जवाहरलाल नेहरू झालोय. आज मी तुमच्या समोर त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. मुले ही बागेतल्या कळ्यांप्रमाणे असतात आणि त्यांना बोलता बोलता गट्टूची नजर चिंकीवर पडते, जी पाणीपुरी खात होती. गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तो काहीतरी वेगळंच बोलू लागतो. बागेतल्या पाणीपुरीसारखे असतात, ज्यांना प्रेमाने तोंडात ठेवायचं असतं. पाणीपुरी. गट्टू, पाणीपुरीसारखे नाही, कळ्यांप्रमाणे असतात. कळ्या. आई ऑडियन्स मध्ये बसली होती आणि गट्टूला बोलण्यासाठी इशारा करत होती. सगळी ऑडियन्स मोठ्या मोठ्याने हसू लागते. तिकडे बाकी मुलंही गट्टूला पाहून हसू लागतात. गट्टू लगेच स्टेजवरून धावू लागतो आणि काही विचार न करता चिंकी सोबत सरळ जाऊन पाणीपुरीच्या दुकानावर पाणीपुरी खाऊ लागतो. बघा, चाचा नेहरू सुद्धा पाणीपुरीची मजा लुटतायत. गट्टू पाणीपुरी खातच राहतो. हॅलो, शेवटी गट्टूने चिल्ड्रन्स डेची मजा घेतली. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे, जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे.
हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई? ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते? तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हा हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला, आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते. बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आई बाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता.
तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. गट्टूचं नवं वॉच. गट्टूला वॉचेसचा खूप शौक होता आणि बऱ्याचदा तो बाबांचे वॉचेस घालून पाहायचा. एक दिवस सकाळी सकाळी गट्टू आपल्या बाबांचा वॉच घालून उभा होता. गट्टू बाळा, माझं वॉच पाहिलंयस का तू? मला ऑफिसला जायचंय, माझं वॉच दिसत नाहीये. हो बाबा, हे घ्या तुमचं घड्याळ, मी घालून बघत होतो. गट्टू बाळा, असं वाटतंय तुला वॉचेस खूप पसंत आहेत. हो बाबा, मला घड्याळ घालायला खूप आवडतं. अच्छा, सांग गट्टू, तुला कुठल्या प्रकारचे वॉचेस आवडतात? गट्टू एकापेक्षा एक वॉचेसच्या मॉडेल्सची नावं बाबांना सांगतो आणि त्याचं वॉचेस बद्दलचं एवढं ज्ञान बघून बाबा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे गट्टू, मी डिसाईड केलंय, मी तुला एक नवीन वॉच घेऊन देईन. गट्टू हे ऐकून खूप खुश होऊन जातो. मग बाबा आपल्या ऑफिसला निघून जातात. पण गट्टू हे ऐकून इतका खुश होता की तो दिवसभर एक्सायटेड राहतो. तो लवकरच चिंकी आणि आईला ही गुड न्यूज सांगतो की त्याला एक नवीन वॉच मिळणार आहे. अरे वा गट्टू, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तू ठरवलंयस का कुठलं घड्याळ घेणार आहेस ते? अगं नाही आई, याचा तर अजून विचारच नाही केला. मग गट्टू, तू लवकर विचार कर, कारण संध्याकाळी तर तू आणि बाबा घड्याळ घ्यायला जाणार आहे ना. मग गट्टू कामाला लागतो आणि वेगवेगळे वॉचेस पाहतो. एवढंच नाही तर तो त्याच्या बऱ्याच मित्रांना विचारतो की कुठलं वॉच घेतलं पाहिजे. पण संध्याकाळ होते आणि अजूनही गट्टूने डिसाईड केलेलं नव्हतं की त्याला कुठलं वॉच हवंय. मग बाबाही घरी येतात. गट्टू बाळा, जायचं का नवीन वॉच घ्यायला? मग पण बाबा, मी अजून ठरवूच शकलो नाही की मला कोणतं घड्याळ हवंय. अरे त्यात काय झालं गट्टू बेटा, चल दुकानामध्ये जाऊन ठरव. आता तुम्हीही तुमच्या आवडत्या गट्टू चिंकीचे टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. मग गट्टू आणि बाबा शॉपमध्ये जातात आणि ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस पाहतात. गट्टू, हे पहा, हे वॉच कसं वाटतंय? याचं डायल छान आहे ना? बाबा, याचं डायल तर खूप मस्त आहे, पण ह्याचा स्क्रॅप मला नाही आवडला. अच्छा, मग हे पहा. बाबा, याचं कलर कॉम्बिनेशन तेवढं छान नाहीये. 1 तास उलटून जातो, पण बाबा आणि गट्टू अजून ठरवू शकले नव्हते की त्यांना कुठलं वॉच हवंय ते. गट्टू बेटा, मी आता खूप थकलो आहे. तू अजूनही तुझं वॉच सिलेक्ट केलेलं नाहीस. नाही बाबा, मला अजून समजत नाहीये. गट्टू आणि बाबा दोघेही परेशान होऊन जातात. पण तिथे तेवढ्यात शॉपचा मॅनेजर येतो आणि त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. सर, तुम्हाला दोघांना काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या शॉपवर एक लकी ड्रॉ होतोय, तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि त्यात कदाचित तुमच्या पसंतीचा वॉच मिळेल. बाबा आणि गट्टूला ही आयडिया आवडते आणि दोघेही लकी ड्रॉ खेळतात. चल गट्टू बेटा, ऑल द बेस्ट. थँक यू बाबा. गट्टू लकी ड्रॉ मध्ये एक खूप छान वॉच जिंकतो आणि त्याला त्या वॉचवर 50% डिस्काउंटही मिळतो आणि गट्टूला ते वॉच खूप आवडतं. गट्टू बेटा, तुला हे वॉच पसंत पडलंय ना? हो बाबा, या घड्याळाचा कलर, डायल, स्ट्रॅप सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तर हे खूप आवडलं. मग बाबा आणि गट्टू वॉच घेऊन घरी जातात आणि गट्टू चिंकी आणि आईला आनंदाने ते वॉच दाखवतो. त्यानंतर गट्टू अगदी धावतच आपल्या कॉलनीतल्या मित्रांना ते वॉच दाखवायला जातो. थोड्या वेळाने तो परत घरी येतो. चिंकी, मला तर माझ्या घड्याळाची खूप काळजी वाटतेय. का गट्टू, काय झालं? अगं चिंकी, मला माझं घड्याळ खूप जपून ठेवायचंय. त्याला ओरखडे नको पडायला. गट्टू, मग तू एक काम कर, तू एक छोटासा बॉक्स तयार कर, म्हणजे जेव्हा तू घड्याळ वापरणार नाहीस त्यावेळेस तू ते सांभाळून ठेवू शकशील. हो चिंकी, मस्त कल्पना आहे. मग गट्टू कार्डबोर्डचा एक बॉक्स बनवतो आणि त्यात कॉटन भरून ठेवतो.
आणि मग खूप सांभाळून आपलं वॉच त्यात ठेवतो. मग त्या बॉक्सला अतिशय सांभाळून कबर्डमध्ये ठेवतो. अरे गट्टू बाळा, तुझं घड्याळ तू इतक्या सिक्युरिटीमध्ये का सांभाळून ठेवलंय? आई, मला नाही वाटत माझ्या घड्याळावर ओरखडा पडावा, म्हणून मी ते सांभाळून ठेवलंय. आई गट्टूचं बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा आपली कामं करायला निघून जाते. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालतं. गट्टू आपलं नवं वॉच वापरायचं कमी आणि त्याची काळजी जास्त घ्यायचा. बाबांना गट्टूचं असं वागणं योग्य वाटलं नाही. एक दिवस बाबा गट्टूला बोलतात, गट्टू बेटा, मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय की तुझं नवं वॉच तू वापरतोस कमी आणि सांभाळतोस जास्त. हे बरोबर नाहीये. का बाबा? मला माझ्या घड्याळाची काळजी आहे. ते खराब नको व्हायला, म्हणून मी ते सांभाळून ठेवतोय. अरे गट्टू, जर तू ते वापरलंच नाहीस तर ते वॉच घेऊन काय उपयोग? तुला आठवतंय चिंकीचा डॉक्टर सेट आला होता त्यावेळेला तिने कसा सांभाळून ठेवला होता. वापरलाच नव्हता तेव्हा ठेवूनच तो खराब झाला होता. त्यामुळे त्यावर गंज चढला होता. हो बाबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो गट्टू बाळा, बाबांचं ऐकून घे. तू तुझं घड्याळ नीट घाल आणि जर त्यामध्ये काहीही अडचण आली तर आपण ते ठीक करूया. असं त्याला ठेवून नको देऊ, फक्त ते नीट घाल. ठीक आहे आई, मी आजपासून रोज घड्याळ घालेन आणि लक्षही ठेवेल की ते खराब नको व्हायला. यानंतर गट्टू आपलं आवडीचं वॉच रोज वापरू लागतो. गट्टू, चिंकी आणि हॉन्टेड हाऊस. हॅलोविन वीक चालू होता आणि गट्टू चिंकीच्या घराजवळ एक नवीन हॉन्टेड हाऊस ओपन झालं होतं. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र आपापले हॅलोविन कॉस्ट्युम्स घालून पार्क मध्ये भेटतात. मित्रांनो, माझा ड्रॅक्युलाचा ड्रेस कसा वाटतोय सांगा बरं. गट्टू, मी तर तुला ओळखलंच नाही. तुझे हे मोठे मोठे दात तर एकदम खरेच वाटताय. हो चिंकी, तुझा हा कॉस्ट्युम तर खरोखरच खूप कमाल आहे. तसा तू हा घरचा झाडू घेऊन आली आहेस ना? काय हा उडतो सुद्धा? बंटीच्या या बोलण्यावर सगळी मुलं हसू लागतात. अशाच प्रकारे बंटी आणि हरी व्हाईट ब्लँकेट ओढून आणि गॉगल्स लावून भूत बनले होते आणि गुड्डीने खूप सारं बँडेज लावलं होतं जेणेकरून ती इजिप्तच्या ममीसारखी दिसेल. हो मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे ड्रेस खूपच भीतीदायक आहेत. पण आता आपल्याला हॉन्टेड हाऊस मध्ये गेलं पाहिजे. आपल्याला घरी परत लवकर यायचंय. हो, आज हॅलोविनची रात्र आहे. जर आपण फार वेळ बाहेर राहिलो आणि अंधार झाला तर आपण गेलो. अरे काहीच नाही होणार हरी, चल जाऊया आपण. सगळी मुलं हॉन्टेड हाऊसकडे चालू लागतात. ते सगळे तिथे जाऊन पाहतात की ते हॉन्टेड हाऊस खरोखरच बाहेरून दिसायला खूप भयंकर होतं. आतून भयंकर असे आवाजही येत होते. आतून केवढा भयंकर आवाज येतोय गट्टू, चिंकी. काय आपल्याला खरंच आत जायला हवं? अरे घाबरू नकोस हरी, काहीच नाही होणार. सगळी मुलं हॉन्टेड हाऊसचं तिकीट घेतात आणि सगळे एकत्र आतमध्ये जातात. सुरुवातीला आतमध्ये खूप अंधार होता आणि हलके हलके लाईट्स जळत होते. चिंकी, तू पुढे जा ना. तू आमच्या सगळ्यांमध्ये खूप शूर आहेस. ओ हो गट्टू, धक्का नको देऊस पुढे. मला नीट काहीच दिसत नाहीये. तेवढ्यात अचानक चिंकीच्या समोर एक हाडांचा सापळा येतो, जो बघून सगळी मुलं जोरात ओरडतात, वाचवा, वाचवा. सगळी मुलं पटकन पुढे धावतात, पण तिथे अचानक शिडी येते. मित्रांनो, पुढे तर शिडी आहे. आपण वर जायचं की नाही? मला तर खूप भीती वाटतेय. काही होणार नाही चिंकी, चल पुढे जाऊया. आपल्याकडे दुसरा काही मार्गही नाहीये. जसे सगळे मित्र हळूहळू पायऱ्या चढू लागतात, ते एका खोलीत जाऊन पोहोचतात आणि त्या खोलीमध्ये खूप भयंकर अशा बाहुल्या ठेवल्या होत्या, ज्यामधून खूप भयंकर आवाज येत होते. हे बघून सगळेजण पटकन त्या खोलीतून बाहेर जातात. बापरे, ती रूम किती भीतीदायक होती ना मित्रांनो. ह्या पुढे मी कधीच बाहुलीकडे बघणार सुद्धा नाही. हो, मी सुद्धा. सगळे मित्र त्या भयंकर अशा रूम मधून बाहेर पडलेच होते. तेवढ्यात त्यांच्या समोर एक भूत येतं आणि ते त्यांना घाबरवू लागतं. खरं तर हे हॉन्टेड हाऊस मध्ये काम करणारे एक अंकलच होते, ज्यांनी भूताचा कॉस्ट्युम घातला होता आत आलेल्या मुलांना घाबरवण्यासाठी. वाचवा, वाचवा, भूत वाचवा,
गट्टू. सगळी मुलं खूप घाबरून जातात, पण गट्टू हिम्मत दाखवतो आणि सगळ्या मित्रांना आपल्या पाठीमागे करतो आणि भूताला म्हणतो, ए भूता, मी हे ड्रॅकुला आहे. मी तुझं रक्त पिऊ शकतो, समजलं? माझ्या मित्रांपासून दूर राहा. हे बघून ते भूत बनलेले अंकल सुद्धा हसू लागतात आणि ते आपला मास्क काढून गट्टूला म्हणतात, तू तर खूप बहादूर आहेस मुला. हे घे हॅलोवीनच्या कॅन्डीज आणि हॉन्टेड हाऊस मध्ये खूप एन्जॉय करा. काका सगळ्या मुलांना हॅलोवीनच्या कॅन्डीज देतात. सगळी मुलं खूप खुश होतात. त्यानंतर ते सगळे हॉन्टेड हाऊस मध्ये पुढे जातात. पुढे ते हॉन्टेड हाऊसच्या मोठ्या लिव्हिंग रूम मध्ये येतात, जिथे म्युझिक वाजत होतं आणि यांच्याप्रमाणेच भरपूर मुलं हॅलोवीनच्या कॉस्ट्युम मध्ये उभी होती. ते सगळे म्युझिकवर डान्स करतात. वा मित्रांनो, एकदाच आपण पार्टी रूम पर्यंत पोहोचलोच. चला डान्स. ये लेट्स डान्स. यानंतर गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र म्युझिकवर खूप डान्स करतात. जेव्हा ते खूप थकतात तेव्हा ते एकमेकांना म्हणतात, खरंच किती मजा आली ना मित्रांनो. चला आता घरी जाऊया. अजून जास्त अंधार झाला तर बंटी एकटा घरीही जाऊ शकणार नाही. हे ऐकून सगळे मित्र हसू लागतात आणि मग ते सगळे हॉन्टेड हाऊसच्या बाहेर येतात. आज तर हॉन्टेड हाऊस मध्ये किती मजा आली ना मित्रांनो. हो, आणि सगळ्यात भीतीदायक तर ते भूत अंकल होते. एकदम बरोबर गुड्डी, आपण तर त्यांच्यापासून वाचलोय. ते तर तुझ्यामुळे गट्टू. तू एवढा शूरवीरपणा दाखवलास आणि आम्हाला सगळ्यांना वाचवलंस, त्यामुळेच आम्हाला या कॅन्डीजही मिळाल्या. हो हो, बंटी बरोबर बोलला. थँक्यू गट्टू. अरे ह्यात थँक्यू काय मित्रांनो. मलाही कळलं नाही की माझ्यामध्ये अचानक एवढी हिंमत कशी आली. कदाचित मी खरंच ड्रॅकुला झालो असेल, म्हणून मला भूतापासून भीती नाही वाटली. हे ऐकून सगळी मुलं हसू लागतात आणि मग ते सगळे आपापल्या घरी जाऊ लागतात. परत येताना चिंकी गट्टूला म्हणते, गट्टू किती मजा आली ना. आपण घरी जाऊन आईबाबांना सांगूया की हॉन्टेड हाऊस मध्ये आपण काय काय केलं आणि आपण किती मजा केली. हो चिंकी, लवकर घरी जाऊया. मला तर आता खूप भूक लागलीये. पण जसे गट्टू आणि चिंकी घरी पोहोचतात ते बघतात की घरी एकदम अंधार होता आणि अजिबात लाईट्स जळत नव्हते. हे काय चिंकी, घरात अंधार आहे? लाईट्स गेलेत का? माहित नाही गट्टू, आणि आईबाबाही दिसत नाहीये. हो चिंकी, आई बाबा आपल्याला एकटं सोडून फिरायला तर नाही ना गेले? काय? असं कसं होऊ शकतं गट्टू? आई बाबा आपल्याला सोडून कसं जाऊ शकतात? हे तर किती चुकीचं आहे. हो चिंकी, आणि घरात किती अंधार आहे. मला तर भीती वाटतीये. गट्टू चिंकी आपापसात बोलतच असतात. तेवढ्यात घरातले सगळे लाईट्स अचानक ऑन होतात आणि गट्टू चिंकीच्या समोर आई बाबा येतात आणि तेही ड्रॅक्युलाच्या कॉस्ट्युम मध्ये. गट्टू चिंकी ते बघून एकदम आश्चर्यचकित होतात. आई बाबा, हे काय, तुम्ही ड्रॅकुला झालायत? हो मुलांनो, तर बोला, आम्ही दोघं भयंकर दिसतोय की नाही? एवढं बोलून आई बाबा हवेमध्ये हात फिरवू लागतात आणि घाबरवणारे आवाजही काढू लागतात. तर आज मी कोणाचं रक्त पिऊ, गट्टूचं की चिंकीचं? आई बाबांना असे आवाज काढताना बघून गट्टू आणि चिंकी हसू लागतात. अरे तुम्ही दोघं हसताय का? का आम्ही भयंकर दिसत नाही आहोत का? नाही आई बाबा, तुम्ही खरंच खूप भीतीदायक दिसतायत. पण तुम्ही सगळं हे कधी ठरवलं? अरे मुलांनो, तुम्ही दोघं हॅलोवीनसाठी खूप एक्सायटेड होतात, तर विचार केला की आम्हीच तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करू. वा आई बाबा, हे सरप्राईज तर कमाल होतं. आता तर आपण सगळेच भूताची फॅमिली वाटतोय. हो चिंकी, एकदम बरोबर बोललीस तू. आता जर कोणी पाहुणे आले तर ते आपल्याला बघून घाबरूनच जातील. अरे पण गट्टू चिंकी, सरप्राईज फक्त हे नाहीये. एक सरप्राईज तुमच्या दोघांसाठी आहे आमच्याकडे. काय? अजून एक एक सरप्राईज? सरप्राईज?
ते कोणतं आई बाबा? मुलांनो, आता आपण सगळे ह्या भयानक कॉस्ट्युम मध्ये एकत्र बसून एक भीतीदायक हॉरर मूवी नाईट करणारे आणि पिझ्झाही ऑर्डर करणारे. पिझ्झा आणि हॉरर मूवीचं नाव ऐकताच गट्टू चिंकी अगदी उड्या मारू लागतात आणि आईबाबांना म्हणतात, वा बाई, वा बाबा, हा तर कमाल प्लॅन आहे. हो, बरोबर बोललास गट्टू. ह्यात तर खूप मजा येईल. आई, तू पॉपकॉर्नही बनव ना. त्यासोबत मूवी बघण्याची मजा दुप्पट होऊन जाईल. बरं ठीक आहे चिंकी बाळा, मग वेळ कशाला घालवायचा. मी आता टीव्हीवर हॉरर मूवी लावते आणि सोबतच पॉपकॉर्न बनवायला ठेवते. ओके? हो, आणि मी तोपर्यंत पटकन पिझ्झा ऑर्डर करतो. ये! मग काय होतं, आई मूवी लावून देते आणि बाबा पिझ्झा ऑर्डर करतात आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही समोर अंथरून टाकतात, कारण ते त्यावर बसून टीव्ही पाहू शकतील. अगं चिंकी, तिकडून गादी नीट कर ना. हो गट्टू, बघ केलं. तेवढ्यात आई तिथे पॉपकॉर्न घेऊन येते. हे घ्या मुलांनो, पॉपकॉर्न. पिझ्झा येईल थोड्या वेळात, तोपर्यंत आपण मूवी सुरू करू. येस. आणि मग यासोबत गट्टू चिंकी आई बाबांसोबत बसून हॉरर मूवी एन्जॉय करतात आणि तेही पिझ्झा आणि पॉपकॉर्न सोबत. अशा प्रकारे गट्टू चिंकीचा हॅलोवीन अत्यंत भयंकर पद्धतीने साजरा होतो. टीचर्स डे सरप्राईज. आज टीचर्स डे होता आणि सकाळी सकाळी गट्टू चिंकी शाळेमध्ये जाताना खूप एक्साइटेड होते. आज आपण सगळ्या टीचर्सला जे सरप्राईज देणार आहे त्याने सगळे खूप खुश होतील. बरोबर ना चिंकी? हो गट्टू, पण तू तुझा आनंद जरा लपवूनच ठेव. तुझ्या चेहऱ्यावरून सरळ समजतंय की आपल्या लक्षात आहे आज टीचर्स डे आणि आपण काहीतरी प्लॅन करतोय. ओ ठीक आहे. मग मी माझा चेहरा अगदी नॉर्मल ठेवतो. असा. तू खूपच फनी आहेस गट्टू. बरं चल आता लवकर शाळेत जाऊयात. खूप सारी तयारी करायची राहिलीये. गट्टू चिंकी लवकरच शाळेत पोहोचतात. त्यांनी वर्गातल्या सगळ्या मुलांसोबत मिळून अगोदरच प्लॅन बनवलेला होता. जसे क्लासेस सुरू होतात आणि मॅथ्सचे सर वर्गात येतात, सगळी मुलं उभे राहून म्हणतात, गुड मॉर्निंग सर. आणि मग सगळे गपचूप बसून जातात. थँक्यू मुलांनो. काय? मॅथ्सचे सर मनात विचार करतात, हे काय, मुलांनी मला साधा टीचर्स डे विश केला नाही, असं कसं होऊ शकतं. कदाचित क्लास नंतर करतील. हाच विचार करून मॅथ्सचे सर सगळ्यांना शिकवू लागतात. मध्येच हरी आणि बंटी उठून सरांना म्हणतात, सर. सरांना वाटतं की हरी आणि बंटीच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विश करणार आहेत, पण असं होत नाही. हा हरी बोल. सर, कॅन वी गो टू द वॉशरूम? काय? ओ, वॉशरूम जायचंय का? ठीक आहे, जा. हरी आणि बंटी क्लासमधून लगेच जातात आणि ते वॉशरूमला जाण्याच्या ऐवजी लगेचच खाली डान्स क्लासमध्ये जातात. बंटी, तू बघितलं होतंस, सर केवढे दुखी झाले होते कारण त्यांना कुणीच टीचर्स डे विश केलं नाहीये. काही हरकत नाही हरी, फक्त सुट्टीपर्यंत तर वाट बघायची आहे. मग जेवढे टीचर्स आता दुःखी होत आहेत ते सगळेच दुप्पट खुश होतील. बरोबर बोललास बंटी. चल मग आपण आता डेकोरेशन सुरू करू. हरी आणि बंटी पटापट डान्स रूम मध्ये अगोदरच ठेवलेले फुगे फुगवू लागतात. लवकर कर हरी, आपण जास्त वेळ बाथरूम ब्रेक नाही घेऊ शकत. हो, हा शेवटचाच. मग जाऊया. मग अजून दुसरं कुणीतरी येऊन पुढचं काम करेल. काही फुगे फुगवून हरी आणि बंटी परत आपल्या क्लासमध्ये जातात. त्या दोघांच्या येण्यानंतर पुन्हा 2 मुले उठतात आणि सरांना वॉशरूमला जाण्याविषयी विचारतात. सर, कॅन वी गो टू द वॉशरूम? ओके, गो. असं म्हणून मुलं एक एक करून येत राहतात आणि थोडं डेकोरेशन करतात. मॅथ्सचा तास संपला होता आणि सरही खूप दुःखी वाटत होते. ते स्टाफ रूम मध्ये जातात. आज तर असं झालं ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता. एकाही मुलाने मला टीचर्स डे विश केला नाही. काय? असं कसं होईल सर? सगळी मुलं विसरली तर नसतील? होऊ शकतं. पुढचा तास तर तुमचाच आहे ना मॅडम. तुम्ही जाऊन बघा, कदाचित मुलांच्या लक्षात येईल. हो सर, मी जाते.
बेल वाजताच इंग्लिशच्या मॅडम वर्गामध्ये येतात. पण त्यांनाही कुठलाच मुलगा विश करत नाही. मॅडम सगळ्यांना विचारतात सुद्धा. मुलांनो, हा होमवर्क डायरीत लिहून घ्या. आणि तुम्ही सगळे काही विसरत तर नाही आहात ना? काय काय विसरतोय आम्ही मॅम? आम्ही तर कालचा होमवर्क पण चेक करून घेतला. नाही काही नाही गट्टू. चला आजचा लेसन सुरू करूयात. मॅडम सगळ्या मुलांना पुन्हा शिकवू लागतात. इंग्लिशच्या मॅडमच्या तासाला सुद्धा काही मुलं वॉशरूमला जात असतात आणि डान्स रूममध्ये डेकोरेशन करत असतात. शेवटच्या तासापर्यंत तर खूप सारं डेकोरेशन झालं होतं. पण शेवटच्या तासाला जेव्हा मॉन्टी आणि गुड्डी वॉशरूमला जातात तेव्हा आता फक्त हे हॅपी टीचर्स डेचं बॅनर वरती लावायचंय आणि हे फुगे सुद्धा भिंतीवर लावून डेकोरेशन करायचंय आणि हा केक टेबलवर सजवून ठेवायचा आहे. मी ही टीचर्स डे तिथे लावतो. गुड्डी दे माझ्याकडे. नाही मॉन्टी, तू नाही. हे काम मी करेन. तू सगळं खराब करून टाकशील. अरे नाही, मीच करेल. दे माझ्याकडे गुड्डी. मॉन्टी गुड्डीकडून हॅपी टीचर्स डेचा बॅनर ओढू लागतो. नाही, मी नाही देणार. या सगळ्यात बॅनर फाटून जातो आणि अर्धा मॉन्टी आणि अर्धा गुड्डीच्या हातामध्ये येतो. एवढंच नाही तर मॉन्टी काही फुग्यांवर सुद्धा पडतो, ज्यामुळे फुगे फुटतात देखील. ओ नो, हे काय केलंस तू मॉन्टी? सगळी गडबड केलीस. मी काय केलंय? तूच तर सोडत नव्हतीस. आता गट्टू चिंकीला काय सांगायचं? शेवटच्या क्षणी सगळी गडबड झाली आणि हा लास्ट पिरियड आहे. गुड्डी आणि मॉन्टी परत क्लासमध्ये येतात आणि गुड्डी हळूच गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू, चिंकी, सगळी गडबड झाली. मॉन्टीने हॅपी टीचर्स डेचा बॅनर अर्ध फाडून टाकलं आणि सोबतच काही फुगे पण फुटले. काय? अरे नाही, आता काय करायचं? हा पिरियड संपायला फक्त अर्धा तास आहे आणि वॉशरूम ब्रेक साठी सुद्धा आपण फक्त 10 मिनिटच जाऊ शकतो. एक काम करूया चिंकी. गट्टू चिंकीच्या कानामध्ये काहीतरी बडबडतो आणि दोघेही आजारी असल्यासारखं करत मॅडमकडे जातात. काय झालं मुलांनो? मॅम, आमच्या पोटात खूप दुखतंय. आम्ही रेस्टरूम मध्ये जाऊन आराम करू शकतो? हो मॅम, मला पण दुखतंय. काय? दोघांच्या पोटात एकत्रच कसं दुखतंय? ते मॅम, कदाचित आम्ही लंच मध्ये काहीतरी चुकीचं खाल्लं. काय? ठीक आहे मुलांनो, जा, नीट जा. थँक्यू मॅम. गट्टू चिंकी लगेचच बाहेर पडतात आणि डान्स रूम मध्ये येतात. तिथे झालेला पसारा बघून गट्टू चिंकी वैतागून जातात. चिंकी, किती कमी फुगे राहिलेत आणि हे बॅनर, याचं काय करायचं? गट्टू, तू फुगे फुगव आणि भिंतीवर लाव. मी बॅनर पुन्हा एकदा चिटकवून बघते. ठीक आहे चिंकी. गट्टू पटापट फुगे फुगवून भिंतींवरती चिटकवतो आणि चिंकी पुन्हा एकदा बॅनर नीट करते. यानंतर दोघेही टेबलवर केक ठेवतात. सगळं डेकोरेशन कंप्लीट झालंच होतं की तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजते आणि गट्टू चिंकी आपल्या वर्गात परत येतात. काय झालं गट्टू चिंकी? सगळं झालं ना? हो गुड्डी, सगळं झालं. आता फक्त टीचर्सला सरप्राईज द्यायचं बाकी आहे. शाळा सुटल्यानंतर सगळे टीचर स्टाफ रूम मध्ये होते. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आज कुठल्याही मुलाने आपल्याला टीचर्स डे विश केला नाही. हो ना सर, मुलांना लक्षातच नाहीये की आज काय. बरोबर मॅम. यापेक्षा वाईट आणखी काय होऊ शकतं की आपल्या मुलांना हेच लक्षात नाही. हरकत नाही, आता घरी जाऊयात. सगळे टीचर्स आपापलं सामान ठेवतच होते की तेवढ्यात गट्टू धावतच स्टाफ रूम मध्ये येतो. सर सर सर, मॅम मॅम, तुम्ही सगळे माझ्यासोबत चला. चिंकी आणि गुड्डीची भांडणं झाली होती. गुड्डीने चिंकीला धक्का दिला आणि चिंकीला लागलंय. ते सगळे डान्स रूम मध्ये. तुम्ही सगळे लवकर माझ्यासोबत चला. हे ऐकून सगळे टीचर्स घाबरतात आणि पटकन गट्टूच्या पाठीमागे डान्स रूम मध्ये येतात. ते जेव्हा येतात तेव्हा रूमची लाईट बंद होती. अरे गट्टू, इकडे किती अंधार आहे. कुठे आहेत चिंकी आणि गुड्डी? तेवढ्यात अचानक लाईट्स ऑन होते आणि तिथे उपस्थित सगळी मुलं एकत्रित म्हणतात, हॅपी टीचर्स डे. सगळ्या मुलांना इतक्या गोड डेकोरेशन सोबत पाहून टीचर्स एकदम सरप्राईज होऊन जातात. मॅथ सर तर खूप खुश होतात
की ते एकदम इमोशनल होऊन जातात. अरे हे काय मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी हे केलं. आम्हाला वाटलेलं तुम्ही तर विसरून गेलात. हो मुलांनो, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही सगळे विसरलात की आज टीचर्स डे. मॅम, आम्ही असं कसं विसरू शकतो की आज टीचर्स डे? तुम्ही सगळे आमच्यासाठी नेहमी किती काही करता, मग आम्ही तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो. बरोबर बोलली चिंकी. वर्षातनं फक्त एकच तर दिवस असतो जेव्हा आम्ही पण तुम्हाला थँक्यू म्हणू शकतो. आणि आम्ही हाच दिवस कसं काय विसरू शकतो? हे ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात आणि मग सगळे शिक्षक एकत्रित येऊन केक कट करतात. हॅपी टीचर्स डे. डबल डोअर फ्रीज. आज गट्टू चिंकीच्या घरी नवा डबल डोअर फ्रीज आला होता. चिंकी, बघ आपला नवीन फ्रीज किती मोठा आहे. ह्यामध्ये आपण खूप चॉकलेट्स ठेवू शकतो ना? हो गट्टू, हा तर खरंच खूप मोठा आहे. फ्रीजची डिलिव्हरी करण्याकरता आलेले काका फ्रीजला किचनमध्ये सेट करतात. मग गट्टू फ्रीज सेट करायला आलेल्या काकांना नीट पाहू लागतो आणि तिथेच पडलेले हॅमर सोबत खेळू लागतो. अरे गट्टू, हे तू काय करतोयस? यामुळे तुला लागेल ना. चिंकी, बघ ना, काका कसे त्यांच्या साधनांनी फ्रीज सेट करताय. मलाही इच्छा होतीये या साधनांचा वापर करायची. नाही नाही गट्टू, आपण ही साधनं नाही वापरू शकत. हे सेफ नाहीये. गट्टू हे ऐकून उदास होतो. अरे तू असा उदास नको होऊस गट्टू. हो, माझ्याकडे एक आयडिया आहे. चिंकी धावतच जाते आणि आत जाऊन आपलं वुडन प्रेटेंड टूल किट सेट घेऊन येते. आठवतंय गट्टू, आईने आपल्यासाठी पुंटून किड्स वरून ऑर्डर केलं होतं. यामध्ये कितीतरी साधनं आहे. आपण ही आरामात खेळू शकतो आणि हे सेफ सुद्धा आहे. हो चिंकी, ही तर खूप हलकी आणि रंगेबिरंगी आहेत. चल, आपण ह्यांच्याशी खेळूया. मग गट्टू आणि चिंकी आपल्या वुडन टूल सोबत खेळू लागतात. आत्ता आठवलं, बंटीलाही हा टूल बॉक्स हवा होता. अरे मग त्याला सांग ना की तू www.puntunkids.com वरून ऑर्डर कर. गट्टू चिंकी पुन्हा पुन्हा आपलं फ्रीज उघडून पाहत असतात. गट्टू फ्रीजचं एक डोअर उघडतो आणि चिंकी दुसरं. चिंकी, हा तर आज सुद्धा खूप मोठा आहे. बघ बरं. हो गट्टू, आणि बघ बरं, ह्यामध्ये किती वेगवेगळे कप्पे आहेत. ह्यामध्ये स्नॅक्स आणि फळं ठेवायला किती मजा येईल ना. मुलांनो, आता तुम्ही फ्रीज बंद करा बघू आणि इकडे येऊन माझी मदत करा. गट्टू चिंकी आईजवळ जातात आणि पाहतात की आईजवळ बऱ्याच प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले होते आणि त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. आई, हे काय सगळं? मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत गेला होतात ना, तेव्हा मला जुन्या फ्रीज मधलं सगळं सामान वेगवेगळं ठेवायचं होतं. मग मी कार्डबोर्डचे काही बॉक्सेस घेतले आणि त्यामध्ये फळं, भाज्या आणि पॅकेट्स फूड लिहून त्या गोष्टी त्या बॉक्सेसमध्ये ठेवून दिल्या. आणि एवढंच नाही, तर ह्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या फ्रीजमध्ये किती एक्सपायर्ड सामान ठेवलं होतं. मला समजलं आई. आता आपल्याला ह्या सगळ्या ताज्या गोष्टी आपल्याला नवीन फ्रीज मध्ये ठेवायच्या आहे, हो ना? हो चिंकी, चल आपण सुरू करूया. तेवढ्यात मेन डोअर उघडल्याचा आवाज येतो आणि बाबा खूप सारे नवीन स्नॅक्स आणि फ्रुट्स घेऊन किचनमध्ये येतात. मुलांनो, बघा मी नवीन फ्रीजसाठी काय काय नवीन सामान आणलंय ते. अरे हे काय, बाबांनी तर अजून सामान आणलं. हो गट्टू, पण काळजीचं काय कारण? आपला फ्रीज तर डबल डोअर आहे. तो इतका मोठा आहे, त्यात तर सगळंच मावेल. चल, आता आपण हे सामान फ्रीज मध्ये ठेवायला सुरू करू. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो, मीही. गट्टू चिंकी आई आणि बाबा मिळून सामानाला फ्रीजमध्ये सेट करू लागतात. तेवढ्या चिंकीला बाबांनी आणलेल्या सामानात होममेड आईस्क्रीम मिक्सचा बॉक्स दिसतो. अरे बाबा, हे काय? ह्यामध्ये आईस्क्रीम आहे, पण हे तर थंडच नाहीये. नाही चिंकी, अरे हे तर आईस्क्रीम मिक्स आहे. तेही तुझं फेवरेट चॉकलेट फ्लेवर. म्हणजे या बॉक्समध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यापासून आपण घरीच टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो, तेही जास्त मेहनतीशिवाय. मी विचार केला की नवीन फ्रीज आलंय तर त्या आनंदात आपण आईस्क्रीम करू आणि खाऊ. अरे वा बाबा, तर ह्याच्या मदतीने आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो. हे तर खूप इंटरेस्टिंग आहे.
आई, चल ना आधी आईस्क्रीम बनवून आपण फ्रीज मध्ये ठेवूया. म्हणजे आपली सगळी कामं संपेपर्यंत आपलं आईस्क्रीम एकदम थंड होईल. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू फ्रीज ऑर्गनाईज करतो आणि तोपर्यंत चिंकी आणि आई आईस्क्रीम रेडी करून फ्रीजमध्ये ठेवतील. त्यामुळे आपलं कामही पटकन संपेल. हो, ही तर खूप मस्त आयडिया बाबा. आपण हेच करू. मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात. गट्टू, हे घे, मी या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत. त्यांना फ्रीजमध्ये या शेल्फमध्ये ठेव. ओके बाबा. बाबा, आणि या फळांचं काय करायचंय? त्यांना सगळ्यात खाली ठेवायचंय आणि तुमच्या चॉकलेट्सला फ्रीझरमध्ये वरती ठेवून दे. हां, ओके बाबा. तिकडनं आई आईस्क्रीम रेडी करत म्हणते, आणि चॉकलेट्स ठेवताना ती स्वतःच नको खाऊ गट्टू. हो हो आई, ठीक आहे, मी नाही खाते. चिंकी, बघ, आता आपण ह्या दुधामध्ये आपलं आईस्क्रीम मिक्स टाकणार आणि हे उकळणार. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग आपलं टेस्टी आईस्क्रीम तयार होईल. वाव! आई, हे खूपच सोपं होतं. सगळेजण कामामध्ये बिझी होऊन जातात आणि थोड्या वेळातच सगळं कामही संपून जातं. बाबा आणि गट्टू मिळून फ्रीजमध्ये सगळं सामान अरेंज करतात आणि चिंकी आणि आई मिळून आईस्क्रीम थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात. अरे वा, सगळी कामं तर एकदम पटापट झाली. नाही आई, अजून एक राहिलंय. ते काय गट्टू? लगेच सांगतो आई. गट्टू धावतच आपल्या रूममध्ये जातो आणि रूममधून काही स्टिकर्स घेऊन परत येतो. अरे गट्टू, हे तर तेच स्टिकर्स आहेत ना जे आपल्याला फ्री मध्ये मिळाले होते आपल्या स्क्रॅपबुक बरोबर. हो चिंकी, बघ ना, हे किती मस्त आहेत. आई, आम्ही हे फ्रीजवर लावू शकतो? अरे हो हो गट्टू, का नाही? नक्कीच, तू हे स्टिकर्स फ्रीजवर लावू शकतोस. गट्टू चिंकी मिळून नवीन स्टिकर्स फ्रीजवरती लावतात. तेवढ्यात चिंकीला अजून एक आयडिया सुचते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि एक पेपर क्लिप आणि कलर्ड पेपर घेऊन किचनमध्ये येते. चिंकी, तू ह्याचं काय करशील? गट्टू, मी ह्या पेपरवर एक छानसं कोट लिहील आणि ते ह्या कार्टूनवाल्या पेपर क्लिप बरोबर फ्रीजवर लावेल आणि त्यानंतर फ्रीज अजून छान दिसेल. गुड आयडिया चिंकी. पण तू या पेपरवर कोणतं कोट लिहिणार? ते तर लगेच कळेल बाबा. फक्त 2 मिनिटं. सगळे चिंकीला लिहिताना पाहतात. चिंकी त्या पेपरवर चांगल्या हस्ताक्षरात लिहिते, मील्स अँड मेमरीज आर मेड हिअर. वाव चिंकी, हे तर तू खूप छान लिहिलंयस. हो चिंकी, आता हे तू फ्रीजवर लाव. चिंकी पेपर क्लिपच्या मदतीनं कोट फ्रीजवर लावते. अगोदर आपलं नवीन फ्रीज जरा कमी छान दिसत होतं, पण तुम्हा लोकांच्या क्रिएटिव्हिटीमुळे हे फ्रीज आता खरोखरच छान दिसतंय. कमाल आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपले गट्टू चिंकी आहेच इतके हुशार. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि टीव्ही पाहत रेस्ट करू लागतात. आणि थोड्या वेळातच आईस्क्रीम सुद्धा बनवून थंड थंड रेडी होतं. चला बरं सगळे, आईस्क्रीम तयार आहे. आता सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. वा आई, इतकं सगळं काम केल्यानंतर इतकं मस्त आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो आई, आणि खरंच हे आईस्क्रीम तर खूपच यम्मी झालंय. काही म्हणा, सगळ्यांनी काम एकत्र मिळून केल्यानंतर काम लवकर होतं आणि खूप मजाही येते. हो, हे तर तुम्ही खरं बोललात. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खाण्याची मजा घेतात.